त्यांना काहीतरी याच्यात बाचाबाची झाली आणि त्यांना कॅब कॅन्सल केली. युनिव्हर्सिटीतले पोरं यायचा. तर ते पोरांनी गाडी थांबवली आणि ते फिलागत करतायत. पाहिलं का? ते काय आरोप लावतात, हेमल निग्रो म्हणलाय. त्यांनी ते जाम केलंय ते सगळं 3-4 जणांनी. तो म्हणत असं निगरे, तो काहीच नाही बोलला. तो एवढं त्या पोराची पूर्ण फाटून हातात आली होती. त्याला निग्रो, तो कसा म्हणतोय, मी निग्रो म्हणलोच नाही, मी निग्रो म्हणलोच नाही. कॅबचा ड्रायव्हर असे 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 बोलतात का तरी? माझल्यागत तर असतात ड्रायव्हर. एवढा गरमाईने बोलतोय, पण ते 5-6 जमलेत, पिल्यागत करतायत आणि यांना काय बाहेर नाही जाऊ द्यायचं म्हणून सगळेच्या सगळे कोणाला दाबतायत? या ड्रायव्हरला दाबतायत आणि हे त्याच्या अंगावर चढायला पाहत आहे. हा जो पोरगा दिसतो गाडीवर, तो ड्रायव्हर चालला, हे त्याच्या मागं गाडी पळवायला. त्याला थांबवून त्रास द्यायले. कोणी बोलायला तयार नाही त्या ड्रायव्हरकडनं. आणि यांची इंग्लिश फुटक्या इंग्लिशमधून याची चाटायला लागले सगळे, याचे अंड चोडायला लागले. हे काळ्या पोरांनी सगळं मी ते असं म्हणलं, तसं म्हणलं, हे म्हणलं, ते म्हणलं. बघायचं म्हणलं बाहेर यांचं नाही रे, यांची फाटते. यांची कोणी बोलायला नाही. तर आत्ता पोलीस बोलवले असते ना, फटाफट हाकलले असते तिथं. सर नाही, वार्डन नाही, काय नाही. सुरुवातीला काय थंडे होते, असंच झालं होतं. ते सिगरेट ठोकत होते आणि त्यांना कॅब कॅन्सल केली. आणि हे कसे आम्हाला कोंढव्यालाच जायचं, म्हणजे त्याचं एक्स्ट्रॉशन केला टाईप करू लागले की नाही, पण त्यांना आम्हाला आता निग्रो म्हणलं आणि निग्रो म्हणणं क्राईम आहे, तू जेलमध्येच जाशील. त्या पोरांना माहित नाही आणि या पोरांना माहित नाही ते बाबा भारत आहे, भारतात क्राईम नाही. ती SC/ST नाही, तर तू समजला का? SC/ST ऍक्ट लागत असतो. हे असं आफ्रिकन लोकांचे कायदे इथे नाहीत चालत. पण ती काहीतरी त्यांच्याच भ्रमात असतील आणि कोणी त्या मराठी म्हणजे याच्याकडून बोलायला तयार नाही. मी जरा बोललो की बाबा तू काय मागं पळाला होता, पकडलं कशामुळे नाही? तू एवढं नाटकं दाखवत होता तर बरोबर आहे ना. बरोबर यांनी काहीतरी अरे तो गरीब, अरे ते ड्रायव्हर असा नसतोच. बीडचं गरीब पोरगं होतं, त्याची फाटत होती. यांनी ड्रग बी घेतलं, काय केलं असलं यांनी. अरे घेतलेलं होतं नाही, त्याचं तंगड तुटलंय. कसं तुटलंय? कोणी विचारलं त्याला? ते नशेत असल्यासारखं वागतंय. कशामुळे वागते माहित नाही. तेव्हा बसलेलं आहे तिथं, नशेत असल्यागत बोलतायत ते पोरं. बरोबर आणि त्यांचं तंगड पण तुटलंय. आता हे ड्रायव्हर पकडलं, काय झालं मॅटर? पकडलं जायचं जाऊ दे, त्याची फाटली ना, हातात आली ना. हे दादागिरी टाकतात त्याच्यावर. 4-5 पोरं कॅब मध्ये. ड्रायव्हरचा आफ्टर पाहिजे होता. हुशार असतो ना ड्रायव्हर. तो नाही, पटकन पोलिसाला कॉल केला असता, नाही तर कॅब मार्गाला कॉल केला असता. बोलला असता का यांनी ड्रग्ज घेतले का दारू घेतली, मला काय माहिती. डायरेक्टच तेच ना, यांचंच करायचं. त्यांना जो चेक केला असता ते महत्वाचं नाही. गोष्ट एवढीच आहे की त्याच्याकडून कोणी बोलायला बोलला पाहिजे. हे सगळे ते बोलला पाहिजे होता. हे आपली तुटक्या फुटक्या इंग्लिश मध्ये यांची गाणं चटतात. बरोबर आहे. भारत साऊथ आफ्रिका थोडे कायदे लागायले. SC/ST असतं तर मान्य केलं असतं की लागला असता कायदा. की नाही, आर्टिकल 14 कोणतरी सांगत होतो. NSU प्रेसिडेंट म्हणतात तुमचा. असू द्या, लेकिन काय मराठी आपल्या लोकांसाठी बोलायचं नाही. मी पाहिलं रे, दयावा येत होती. तो रडकुंडी आला. तो पोरगा होता. तो तुमच्या एवढा आपल्या एवढाच होता तो ड्रायव्हर. त्याला इथलं काय माहित नाही, काय माहित नाही. हसलाय तो पूर्ण. गेला ना आम्ही इथून चाललो पेट्रोल भरायला, त्या टायमापासून ड्रामा चालू आहे. हात नाही लावला त्यांनी. त्यांना लावला असतं, त्यांना दाखवलं असतं. मी वाट पाहत होतो. मग थांबाव कोणी बोलतोय. मला वाटलं आधी तो सर आहे का, त्यामुळे मी काय बोललो ना. नंतर मला कळालं की तो कोण नाही. म्हणलं आता बोलून फायदा आहे. कसं सरगिरी असला तर युनिव्हर्सिटीत केस होऊ नये म्हणून काय गपचिप बसला असेल. पण आता होऊ द्या म्हणलं. आता यांचं लय झालंय आता प्रमाणे. तो जसा पळाला ना मागं, त्याच्यामुळे मी बोललो. पुढे पळाला का? तो ड्रायव्हर गेला तिकडं आणि त्याच्या मागे पळाला एक पोरग गाडी घेऊन. नाही यांच्यातलं एखादं बाईक आहे, त्याच्या मागे पळाला बाईक घेऊन. तो आता जी बाईक होती तो बाईक घेऊन मागे पळाला ड्रायव्हरच्या. म्हणले कमाल झाली, त्याला समोर अडवला तो वापस. अतिशक्ती झाली. म्हणजे आधीच झालं ना. इथं कोणा हिंमत नाही त्याला बोलायची. ब्रदर वी आर वन, ब्रदर वी आर सेम. काय ते काही म्हटलं जोकर पण. एवढी मोठी युनिव्हर्सिटी. चुकीचं तर तुम्ही घ्या ना. तुम्ही चुकीच्याला चुकी म्हणा. चुकीचं काय नाही. यांची फाटते, त्यांना काय बोलायला काहीच नसतं. त्यांच्यावर काहीच काय देण्यात लागत. त्यांना आपल्या एवढे सारखे अधिकार पण नसतात. कोणी यांचं सेन्सिटिव्ह घेत नाही. यांची दखल कोण घेत नाही. यांचं कसं असतं, यांना जर म्हणलं नाही ड्रगवाले तर कोणी विश्वास ठेवते ड्रगवाले करतात. ड्रायव्हरने बोलले पाहिजे. ड्रायव्हर एवढं हुशार नाही. सगळ्यात जास्त यांचंच रॅकेट आहे. याच्या नावाखाली तर ड्रायव्हर पोरगा होता. मी तुला सांगतो, ड्रायव्हर पोरगा होता आपल्यासारखा. गरीब होते ते गरीब होता. त्याला काय सुचेच ना काय करावं ते. तो कसा तो गयावया करायला. सिक्युरिटी गार्डला गयावया कोणी ड्रायव्हर करू शकते कधी? सिक्युरिटी गार्डला गयावया करायला की मी म्हणलोच नाही. बरोबर गेलं.
अशा गोष्टींमध्ये जास्त कोणी काय बोलतच नाही. समोर त्याची चुकी नसताना एखादा हात साफ करून जातो. बरं चांगलं नाही, माणूस हे आहे. तेच तर हे जबरदस्त झालं. काळे पोरं येते काळ्या पोरी असतात तर अजूनच कटिंग केलं असतं. हा. चढलेच असतील त्याच्यावर डायरेक्ट. आणि आपली पोरं लगेच आली असते नाही नाही, आपली पोरं फुटकी फुटकी इंग्लिश धरून त्यांचे चांगलं आहे, 100%. नाही नाही, तुमचंच बरोबर आहे, लय क्राईम केलाय. ही सगळी ह्याचे बाद झालेली दिसते ती सगळी. बाद झालेली आहेत. तंगडं मोडलं एकाचं, कसं मोडलंय माहित नाही. ही सगळी हेच घेतलेली आहे काही ना काही. घेतलेलं आहे. यांच्या रूम चेक केलं तर काय ना काय सापडलं तिथं. 100%. हे कसं आहे, युनिव्हर्सिटी प्रोग्राम चालवते असं चाललंय. जास्त नाही, आपले दोस्त दिसत असले ते फालतू शिल्लक बोलले, डायरेक्ट ऑथॉरिटीला कंप्लेंट करायला पुरते. हे पोरं जरा घाबरत, यांना वाटतं बॉड्या शॉट आहेत त्यांच्या, मुख्य पोरं आहेत ते, काय काय म्हणायचं. चला झालं का वैभव? हे चल हा नाही नाही, करून की जेवण उशिरा जेवण. वैभव शेटला मानलं पाहिजे. मला एक पण जात नाही ना जास्त. आपलं गदा गदा हलते माहिती होती किती मारलं लय. निखिल कुठे गेला?